प्रहार जनशक्ति पार्टी के संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू ने महाराष्ट्र भर में राष्ट्रव्यापी विरोध प्रदर्शन शुरू करने का फैसला लिया, क्योंकि महाराष्ट्र सरकार चुनाव के दौरान किए गए वादों को भूल गई और उनके आदेश अनुसार किसान, मजदूर, कर्मचारी, विकलांग, विधवाओं की विभिन्न मांगों को ध्यान में रखते हुए कुंभकर्णी नींद में सोई सरकार को जगाने के लिए भंडारा जिला प्रहार जनशक्ति पार्टी द्वारा चक्का जाम आंदोलन किया। हालांकि प्रहार जनशक्ति पार्टी के जिलाध्यक्ष अंकुश वंजारी ने भंडारा जिले के किसानों, खेतीहर मजदूर, विकलांग, विधवाओं और पूरे जिले के नागरिकों ने इस आंदोलन में भाग लेने की मी अंकुश वंजारी, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख भंडारा। आपला सर्वांना माहिती आहे की गेली 4-5 महिन्यापासून या महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे, दिव्यांगाचे कैवारी सन्माननीय वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये जी सरकारने आश्वासनं दिली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला, या भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, मग केंद्रातले नेते असतील, राज्यातले नेते असतील, यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या की आमचं सरकार या राज्यात स्थापन झालं तर आम्ही या शेतकऱ्याचा 7/12 कोरा केल्याशिवाय राहणार नाही, दिव्यांगाच्या मानधनात वाढ केल्याशिवाय राहणार नाही, शेतमजुरासाठी एक चांगली योजना आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही, मच्छीमारांसाठी सुद्धा चांगली योजना आणू, अशा पद्धतीच्या ज्या घोषणा केल्या। सत्तेत येऊन 6-7 महिन्याचा कालावधी लोटला, 2 अधिवेशनं पार पडली, परंतु अजूनपर्यंत आपण पाहतो की कर्जमाफीच्या हा शब्द सरकार उच्चारत नाही। आमचं म्हणणं एवढंच होतं की ज्या पद्धतीने आपण आश्वासन दिलं ते पूर्ण करावं, शेतकऱ्याची कर्जमाफी पूर्ण करावी, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा, परंतु हे काही करायला तयार नाही। म्हणून गेली 4 महिन्यापासून 3 महिन्यापासून आपण पाहतो की वंदनीय बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये रायगडाच्या पायथ्याशी पहिलं आंदोलन झालं, त्यानंतर दुसरं आंदोलन जे झालं ते आमदाराच्या घरी टेंबा आंदोलन झालं, तिसरं आंदोलन हे मंत्र्याच्या घराच्या समोर रक्तदान शिबिर झालं, चौथं आंदोलन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजरी समाधीस्थळावर, त्या ठिकाणी 7 दिवस अन्नत्याग आंदोलन झालं। तरी पण सरकार मात्र फक्त आता समिती गठीत केलं म्हणून सांगत आहे। आता खऱ्या अर्थानं 24 तारखेला चक्का जाम आंदोलन महाराष्ट्रभर बच्चूभाऊच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी घोषित झालेलं आहे। आपण भंडारा जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण 24 तारखेला सकाळी 10 वाजता त्या चक्का जाम आंदोलनामध्ये हिरिरीनं सहभागी व्हावं। जेवढी डोके आंदोलनामध्ये दिसतील तेवढं सरकारचं डोकं ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून सर्वांना नम्र विनंती करतो। जय जवान, जय किसान।